आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आतापासूनच आपली कंबर कसली असून अहिल्यानगरमध्ये पक्षाची महत्त्वपूर्ण पूर्वतयारी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा किंवा भाजप सोडून इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात पक्षाला नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता वंचित बहुजन आघाडीने आपला मोर्चा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे वळवला असून त्या दृष्टीने निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। यावेळी बैठकीस राज्य महासचिव किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते प्राध्यापक अरुण जाधव, उत्कर्ष रुपवते, राज्य उपाध्यक्ष दिशा शेख, दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे आणि उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांच्यासह जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा महासचिव उत्तर मधुकर साळबे, योगेश क्षीरसागर, अजित कुऱ्हाडे, सोमनाथ भैलुमे, फैरोज पठाण आदींसह सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते। यावेळी मंदाताई अडागळे, आसमा शेख यांनी पक्षाच्या विचारधारा स्वीकारत वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला। आज अहिल्यानगर वंचित बहुजन आघाडी दक्षिण आणि उत्तर दोन्हीही जिल्ह्यातील सगळे तालुका अध्यक्ष, तालुका महासचिव, त्याचप्रमाणे दोन्ही जिल्हा कार्यकारिण्या, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे तालुक्याचे सगळे निरीक्षक यांची आज बैठक संपन्न झालेली आहे। या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा दिशाताई शेख, त्याचप्रमाणे राज्याचे प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव, राज्याच्या प्रवक्त्या उत्कर्षताई रुपवते, दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष योगेश साठे आणि संतोष चोळके, त्याचप्रमाणे आमचे आदिवासी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष अनिल जाधव, असे सगळेच आम्ही या बैठकीला उपस्थित आहोत। 12 वाजल्यापासून ही बैठक आमची चालू आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये पक्षाची काय भूमिका असेल, ती निवडणूक कशा पद्धतीने लढवायची याची चर्चा या बैठकीमध्ये सगळ्या तालुकांनी आम्ही आढावा घेतला। नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं अत्यंत चांगल्या पद्धतीचं परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवलेलं आहे। चांगले नगरसेवक निवडून आलेले आहे। कुठलीही साधनं नसताना, यंत्रणा नसताना, प्रस्थापित पक्षांच्या विरोधामध्ये लढाई करत असताना सत्तेतली भागीदारी जी आहे ती भागीदारी या ठिकाणी महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेली आहे। खरं म्हणजे हा पक्ष वंचितांचा पक्ष आहे। सत्तेपासून हजारो कोसो दूर असलेला पक्ष, ज्यांना कोणी दारात उभं करत नव्हतं, अशा सगळ्यांची मोठ बांधण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये झालं। आणि आज जे आम्हाला हिंमत होते की या पक्षाचा एकही नगरसेवक नाही, त्याच पक्षाचे आज 100च्या वर नगरसेवक या निवडणुकीमध्ये निवडून आले। खरं म्हणजे सगळं श्रेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून वेळ खर्च करणारे कार्यकर्त्यांना जाते। प्रचंड मेहनत 2019 पासून फुले शाहू आंबेडकरी विचारावरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून आमचे आता या सगळ्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आलेले आहे। आता देखील पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत, तिथे देखील चांगल्या पद्धतीची लढत आम्ही देणार आहोत। अहिल्यानगर जिल्हा परिषदची जी निवडणूक होते ती आता दुसऱ्या फेजमध्ये होते। तर म्हणजे हा जो जिल्हा आहे हा साखर सम्राटांचा जिल्हा आहे, वेगवेगळ्या पक्षातले प्रस्थापित आहेत, सगळ्या सोयऱ्यांचा जिल्हा आहे। अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत। आम्हाला कल्पना आहे की आमच्याकडे साधनं नाहीत, यंत्रणा नाहीत, परंतु समर्पित भावनेनं या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते गावोगाव आहेत आणि त्यांच्या जोरावरती या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत। आम्ही या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे की भाजप सोडून जे बाकीचे पक्ष आहेत त्या पक्षानं जर सन्मानपूर्वक आमच्याबरोबर वाटाघाटी केल्या तर निश्चितच आम्ही त्यांच्यासोबत या निवडणुकीमध्ये देखील आघाडी करण्याचा विचार करतोय। सन्मानपूर्वक वाटाघाटी झाल्या, आमचे तालुका अध्यक्ष आहेत, त्या जिल्ह्यात तालुक्यातले सगळे जिल्हा पदाधिकारी आहेत, आमचे राज्याचे पदाधिकारी आहेत, आम्ही सगळेजण बसून हा निर्णय करतोय की इतर भाजप सोडून ज्या पक्ष आम्हाला सन्मानपूर्वक जागा देतील त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू आणि नाही झालं तर मात्र स्वबळावरती आम्ही निवडणुका लढवणार आहोत। आत्ताच आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विचारलं की किती लोक निवडणुका लढवू इच्छितात, तर आमच्याकडे आता माझ्या माहितीप्रमाणे 56 लोकांनी जिल्ह्यातल्या गट आणि गणांसाठी नावं दिलेली आहेत। म्हणजे आम्ही आमच्या स्वतःच्या हिमतीवरती स्वतःची साधनं वापरून कुणाच्याही कुबड्यावरती उभं न राहता या निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ आणि अहमदनगर जिल्हा हा प्रस्थापितांचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चितच रिझल्ट घेऊ। जिल्हा परिषदेमध्ये आमचे प्रतिनिधी जातील आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा आमच्या प्रतिनिधी आम्ही निवडून देऊ। अहिल्यानगर जिल्ह्याची दक्षिण आणि उत्तर या दोन्ही जिल्ह्याची बैठक
राज्याचे पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. या दोन्ही जिल्ह्याच्या बैठकीमध्ये या ठिकाणी एकच निर्णय घेण्यात आला की वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद पंचायत समिती सोबळाव लढणार. त्याचबरोबर जे समविचारी पक्ष आहेत की ते भाजपला सोडून इतर जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर युती करून जागा वाटप करून उद्याची निवडणूक लढवायचे ठरलेत. जसा नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आले, त्याच पद्धतीचे उद्याच्या नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये खातं खोलायचं असा निर्णय ठरला आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आज बैठक आयोजित करण्यात आली.